मला तर झेपतच नाही हार तर आणला असा विधान विधान आणि एवढा फुलांच्या रोक्षात मला कधी झालंच नव्हतं. शर्टात गेले पण फुलं काही संपले नाही. मी त्याचा आभार मानतो ज्यांनी फुलं ते फेकले. कुठे गेले ते काय बस झाले मग त्यांचं आहेत का डबल आहेत ना. नाही फुलं संपले असतील हो. आणि तसे बाहेरगावून आले सरपंच उपसरपंच आजी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आले पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहिणी भातदार चोपदार बेवडे बिवडे कॉलेजच्या पुरी पळून जाणे पर्रो बापाला धोका देणे पुरी लव मॅनेज करणारे झाले का सर्व. म्हणजे उद्या कोणी म्हणा नको माझं नाव नाही घेतलं म्हणून म्हणजे आजच घेऊन टाकतो विठाल. आणि आज गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज एवढा मोठा देवभावी सोहळा केलाय आणि याला भाग्य पाहिजे. आणि भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. चड्डी उठ रे. अरे उठ ना. तुला काही लाज लज्जा आहे का नाही. अरे उठ उठ उठ. अरे उठ. तर कीर्तनात कुठे चड्डी घालतो हा. आठ कसं घालून आला पहिल्यांदा आला चड्डी घालतच नाही. बस खाली. काही चित्र माणसं हे जे पोरांचं सोडून टाकलं ज्यांचं लग्न झाले तरी ते चित्र चड्डी घालतात. जग बदललं. पहिले चांगली माणसं धोतर घालायची. धोतर गेला आणि पायजामा पायजामा गेला आणि जीन्स झाली. जीन्स गेली आणि बडमोड आला. बडमोड गेला आणि हाफ चड्डी आली आणि हळूहळू माणसं मोकळी झाली. आता काय आता सिग्नल लाईन ट्रॅफिक नाही. ही चित्र चड्डी घालतो का रे. ना आता 2026 मध्ये सांगून ठेवतो 2027 मध्ये पार मोकळा कार्यक्रम होणार. मला महात्मा करतो. मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे रे. हात पाहिजे. तू रे मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे. येड त्याच्या मागचा उठ रे. पिस्तूल आहे उठतो. आता देवाचं दर्शन घेण्यासाठी काय पाहिजे. अरे भाग्य पाहिजे. काय पाहिजे जोरात बोल. भाग्य पाहिजे. पुऱ्या जोरात बोला रे. ह्यांनी तर चड्डीच घातली बघ. काय पाहिजे भाग्य पाहिजे. आणि दारात टळवाजोला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे म्हणून थाप भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन. नाही ते माईकच खाली गेलो. याला भाग्य पाहिजे. एकदा पक्वाचं मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. हो यांचं 10-10 20-20 वर्षाचं तप आहे. फुगट नाही. कोणी उदायचं माझ्या पोराला पक्वा शिकवा. बापाची पेंड नाही. तसं जमत नाही. विठाल विठाल. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे. सर्वांनी ऐका. हे अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे. देवाचं आणि भक्ताचे आतुरत प्रेम अभंगाद्वारे व्यथार्थ वर्णन करतात. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज देवाचं आणि संताचं प्रेम आहे पण देवाचं आणि भक्ताचं प्रेम सांगतो. जेव्हा नामदेवरायचे वडील घरी नव्हते दामू शेट्टी तेव्हा मात्र नामदेवरायच्या आईने सांगितलं नामदेवा तू देवाला निवेद्य खाऊ घालू नये. काय सांगितलं पोरो. देवाला निवेद्य खाऊ घालू नये. आता आपले काय म्हणते. अरे आपले काय म्हणते आता
हे गाई तोंड्या काय म्हणते? देवाला निवेद्य दाखवून, पहिला म्हणतं जोरात बोलत जा, दाखवून. आपल्या कीर्तनात 3 नियम आहेत. बोलत चालायचं, पहिली गोष्ट यायचंच नाही, भामट्यावणी कीर्तन ऐकू नका. आणि दुसरा नियम, इकडं तिकडं पाहायचं नाही. तिसरा नियम, मी गेल्यावर मला घोडा लावायचा नाही. नाही मला ते पटलं नाही तर जाऊरकरचं कीर्तन, तुझ्या बायकोचं पटलं, माझा काय प्रश्न त्याच्यात? नाही तसं जमतच नाही. विठाल विठाल नामदेवरायच्या आईने सांगितलं, नामदेवा तू देवाला निवेद्य दाखवून खाऊ घालून ये. मग आता आपल्या आई काय म्हणते? देवाला निवेद्य दाखवून ये, फक्त तोंडापुढं नेऊन आण. खाऊ घालण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही. मग देवाला निवेद्य खाऊ घालून ये सांगितलं. मग नामदेवराय निघाले, देवाच्या पुढे निवेद्य ठेवला. देव का खायला तयार नाही. नामदेव महाराजांना वाटलं रोज माझे वडील येतात धामोशेटी, तेव्हा मात्र देव खातो, आणि मी आला तेव्हा खात नाही, प्रॉब्लेम काय? तेव्हा मात्र नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा तू जर माझ्या हातचा निवेद्य नाही खाला ना, मी तुझ्याच पायावरती माझा प्राण अर्पण करेल. दगडाची मूर्ती बोलू शकते का? खाऊ शकते का? नामदेव महाराजांच्या हातातून खाली का? इको द्या. पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती थरथर कापते. पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती जेवती मगती नाम्यासवे, जेवती मगती नाम्यासवे. जेवती मागती नाम्या सवे. म्हणून महाराज म्हणतात थाप थाप थाप. काही शिटी भारी आणली हो. काल परवा तिकडे पुणे जिल्ह्यामध्ये एका पोरून लग्नात एवढं जोरात शिट्टी हाणली, मागून छड्डी उपसली त्याची. आता तुम्हीच विचार करा हवा किती पास झाली असेल. म्हणून महाराज म्हणतात कोण